गुड मॉर्निंग नॉर्वे. वीकेंड आहे आणि आपण फिरायला पुन्हा बाहेर पडलोय. पण आज मी नॉर्वेमधल्या अशा ठिकाणी आले आहे, म्हणजे एक स्पेशल की जे ऑस्लोपासून साधारण 2 ते 3 तासाच्या अंतरावर आहे. अशा ठिकाणी मी आले आणि तुम्हाला तिकडच्या त्या टाउनबद्दल, तिकडच्या टाउनचं सौंदर्य हे आपण सगळं बघणार आहोत. चला तर मग. इतकं सुंदर निसर्ग, आजूबाजूला दऱ्या, खोऱ्या, डोंगर, माउंटन्स बघायला एकदम लाईव्ह इतकं छान वाटतंय. Zara, my goodness. आता आपण आहोत वाल्ड्रेस नेचर अँड कल्चर पार्क मध्ये आणि इथे आहे फेमस लोमेन चर्च. आता आपण तिथे चाललोय. चला. आपण हे जे चर्च बघतोय हे 1000 वर्षापूर्वीचे, म्हणजे हे जे स्कल्पचर, हे जे बांधकाम आहे, हे जे आपल्या लाकडाची आपण भिंत म्हणू शकतो, 1000 वर्षापूर्वीच्या कारागिरांनी बनवलेली आहे.
इतकं छान वाटतंय. पण अनफॉर्च्युनेटली चर्च बंद आहे. म्हणजे आम्हाला गुगलवर आम्ही बघितलेलं संध्याकाळच्या 5 पर्यंत टायमिंग होता, म्हणून आम्ही इथे अगदी ड्राईव्ह करून एवढं आलेलो. पण चर्च बंद आहे. पण हे आपण मागून इथे येऊन सुद्धा फील करू शकतोय त्यावेळेच्या वाईब्स. आणि हे चर्च अजूनही ॲक्टिव्ह आहे. म्हणजे अजूनही इथे काही असं लग्न किंवा काय असेल इथे प्रेयर्स हे सगळं म्हणजे चर्च ॲक्टिव्ह आहे. चर्च बंद नाही आहे, तसंच सगळं चालू आहे. पण खूपच खरंच म्हणजे खूप फक्त जर ओपन असतं तर मी तुम्हाला आतून सुद्धा अजून दाखवू शकली असती. माझ्या मागे दिसतंय उजव्या हाताला हे चर्च आहे. आणि हे इथे जे छोटं दिसतंय हे बेल हाऊस आहे. म्हणजे घंटाघर आहे. ह्या गावात जेव्हा पण म्हणजे काही इव्हेंट असतात किंवा ह्या इथे चर्चमध्ये लग्न होतात तेव्हा हे बेल इथे वाजते. प्रेयर्स असेल किंवा क्रिसमस आहे तेव्हा इथे हे बेल वाजते. हे असं घंटा हाऊस आहे. अख्ख्या गावासाठी ही बेल हाऊस आहे हे. आता मी इथे जिथे उभी आहे तुम्हाला काय सांगू. म्हणजे हा जो एक्सपिरियन्स आहे मी माउंटनच्या टॉपला म्हणजे जे सरफेस म्हणतो तो रोड आहे. ऑलमोस्ट 30 किलोमीटर असा हा प्लेन रोड आहे जो माउंटनच्या टॉपला. म्हणजे इथे येण्यासाठी आपण प्रॉपर टॅक्स भरतो. इथे गव्हर्नमेंट आपल्याकडून टॅक्स घेतं आणि इथून गाडी म्हणजे ही जी जागा आहे इथे नॉर्वेजियन्स लोक स्पेशली येऊन त्यांचे हॉलिडेज स्पेंड करतात. इथे त्यांची घरं म्हणजे हित्ता म्हणतात त्याला किंवा कॅबिन, जे त्यांची आपण जुनी घरं आपण म्हणतो जुन्या काळातली लोक कशी राहत होती तशा टाईप आहे. आणि फ्रेश झरणे इथे आपल्याला फ्रेश पाणी. आणि मी तुम्हाला माउंटन दाखवते अजूनही पूर्ण बर्फाच्छादित आहे. ते अजून मेल्ट होते. म्हणजे मे महिन्यात आपण आलोय तरी सुद्धा अजून पूर्ण असे माउंटन्सवर आपल्याला स्नो दिसतंय. म्हणजे पूर्ण डोंगर दऱ्या म्हणजे आपण आता हा पॅनोरामिक व्ह्यू जो म्हणतो अगदी त्या स्पॉटला आता आपण आहोत. म्हणजे जेवढी नजर टाकू आपण अगदी आपल्याला डोंगराच्या वरती आपल्याला कळतच नाहीये एवढं एकदम डोंगराच्या टॉपला आहोत. पूर्ण माउंटनवर आपल्याला असे लांब पर्यंत बघितलं तर सगळीकडे आपल्याला स्नो दिसतोय. इथे आपल्याला खाली ही नदी दिसते पूर्ण फ्रोझन आहे. असे त्याच्यात पॅचेस दिसतात आपल्याला. तुम्हाला इथे माझ्या मागे बघू शकतायत ही जी फियोर्ड आपण म्हणजे ही नदी बघतोय अर्धी तर पूर्ण फ्रोझन आहे. इथे फक्त फ्लो होते आणि मी तिथे माउंटेन दिसत आहेत त्या दोन्ही पूर्ण स्नो मध्ये झाकलेल्या अक्षरशः. आणि इथे खूप फॉक्सेस आहेत. म्हणजे खरंच इथे लोक हंटिंग साठी येतात म्हणजे फिशिंग साठी आणि हंटिंग साठी. माझ्या मागचा नजारा बघा मस्तच एकदम. म्हणजे पर्वतांच्या रांगा आहेत मस्त त्याच्यावर स्नो बर्फ. इथे खाली वाहणारा तो झरा बापरे. आता माझ्या मागचा नजारा बघा बापरे कसलाय.
डोंगर बापरे, त्याच्यावर जंगली झाडं आणि आपण सगळं दिसतोय एक्स्ट्रीम लेवलला. सुपर. आजचा एक फुल दिवस मी ह्या नॉर्वेच्या सृष्टीमध्ये, जो नॉर्वे फेमस आहे स्नोसाठी, थंड हवेचं ठिकाण असं जे आपण म्हटलं जातो. मी तुम्हाला अजूनही हा व्ह्यू दाखवते. माझ्या मागे माउंटन्स पूर्ण स्नोने बर्फाच्छादिताचा आहे. आजचा व्हिडिओ मी हा इथे क्लोज करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.